बघा, अनुक्रमे 64 किलोमीटर प्रति तास व 80 किलोमीटर प्रति तास वेगाने दोन ट्रेन एकमेकींच्या विरुद्ध धावत आहेत. जर दोन्ही ट्रेन एकमेकींना 17 सेकंदामध्ये ओलांडत असतील आणि त्यापैकी एका ट्रेनची लांबी जर 300 मीटर असेल तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. अंतर बराबर वेळ गुणीला वेग सोबत 518 गुणीला एका ट्रेनची लांबी गणित बनते 300 मीटर. दुसऱ्या ट्रेनची किती काढण्यासाठी चलपद एक्स. अंतर ह्या भागामध्ये लांब्या समाविष्ट कराव्या लागतात. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवणे. किंबहुना बरेच वेळ सांगितलं तरी सुद्धा अंतर म्हणजे लांबी. आता ह्या दोन ट्रेन परस्परांना 17 सेकंदात ओलांडतात म्हणून वेळेच्या ठिकाणी ओलांडण्याची वेळ यांचा वेग इथं 64 आणि 80 कंसामध्ये अधिक स्वरूपात दर्शवा. कंसाबाहेर 518 कंसाला गुणिला. लेकरांनो 300 अधिक काय एक्स बराबर 17 गुणिला कंसातील ही बेरीज 144 गुणिला 518. ओके, आता 18 आठी 44 असे भाग 8 न गेला. 300 अधिक एक्स बराबर 17 गुणिला 8 गुणिला 5. 300 अधिक एक्स बराबर 17 गुणिला 8 पंच हा गुणाकार 40. आता 300 अधिक एक्स बराबर हा गुणाकार करत असताना शून्य अगोदर घ्या. 4 7 28 2 4 1 4 2 6. ओके, गणिताला इकडं वळत करू. 300 अधिक एक्स बराबर 680. एक्स ला एकटं करू. 680 कडे जाताना 300 वजा एक्स बराबर काय, तर ही वजा बाकी अर्थात 380 मीटर. हे या प्रश्नाचं अर्थात दुसऱ्या ट्रेनची लांबी किती, त्याचं उत्तर 380 मीटर. आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.